तर हाय मंडळी, तर मी घेतलेत काजू. तर हे काजू आहेत साल्टवाले. त्याचे साल्ट मी पूर्ण काढून घेतले कारण की मला बनवायची होती काजू कतली. मग मी पूर्ण काजूंची साल काढून घेतली आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये 2-3 बदामा पण घेतल्या होत्या कारण की मला थोडीशी बदामाची चव आवडते म्हणून. मग बारीक पीठ काढून घेतलं मिक्सरमधून आणि पॅनमध्ये 1 वाटीभर साखर टाकली. त्या साखरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्याची 1 ताराची चासणी बनवून घेतली. पाणी त्यामध्ये अर्धी वाटी टाकली. 1 वाटी साखर घेतली होती, त्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलं आणि ते पूर्ण 1 ताराची चासणी होऊ दिली आणि सतत ते आपल्याला फिरवतच राहायचं आहे, नाहीतर मग ते चासणी कडक होणार. आणि त्यामध्ये जेवढं पीठ बनवलेलं होतं ते पूर्ण टाकून दिलं काजूचं आणि ते पूर्ण मी गाठा काढून घेतल्या त्याच्या, कारण की ते पीठ एकामध्ये मिक्स केलं ताराच्या चासणीमध्ये तर मग त्याच्या गाठा होतात. म्हणून पूर्ण मिक्स केलं चमच्याने आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि काजूचं पीठ टाकल्यावरती ते बॅटर आपल्याला सतत हलवावंच लागेल, नाही तर मग ते खाली पूर्ण करपून जाईल म्हणून. आणि त्यामध्ये तूप टाकलं थोडंसं चवीसाठी आणि पूर्ण मिक्स केलं. आणि याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकायची नाही आहे. आणि जेवढं आपण फिरवू ना त्याला तेवढंच ते घट्ट घट्ट होत जाणार. थांबलं की असं थोडंसं खाली लागणार, म्हणून हात जरासा पण थांबवायचा नाही, फिरवायचा. आणि ते सर्व झाल्यावरती ते मी एका पेपरवर एका पन्नीवरती काढून घेतलं आणि त्या पन्नीनं असं हाताने पूर्ण स्मॅश करून घेतलं कारण की त्याची नरम पोळी बनणार म्हणून. आणि आपली काजू कतली अशी मऊसूत तोंडामध्ये विरघळणारी बनणार. आणि मी काही ते पूर्ण बेलण्यानं काही लाटून घेतलं आणि हातानेच टॅप टॅप केलं आणि त्याची मस्त पोळी बनवून घेतली आणि त्याच्यावरची पन्नी काढली आणि चाकूनी मस्त काजू कतल्या त्याच्या पाडून घेतल्या. आणि चवीला तर एवढी मस्त झाली होती काजू कतली की काय सांगू, एकदम मार्केटसारखीच झाली होती. फक्त त्याच्यावरती सिल्वर पेपर लावलेला नव्हता. आणि एक तर हे पांढरे शुभ्र जास्त दिसत का नाही, कारण की मी त्यामध्ये बदामा टाकल्या होत्या आणि थोडेसे याचे मोदक पण बनवून घेतले होते कारण की आज होती संकष्टी चतुर्थी.